अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र म्हणजे केवळ एक कथा नसून तो भक्तांच्या कल्याणाचा एक दिव्य मंत्र आहे। या कथेची सुरुवात होते एका अशा काळापासून जेव्हा कर्दळीवनातील घनदाट अरण्य एका महान रहस्याला आपल्या कुशीत जपून बसले होते। हे तेच कर्दळीवन आहे जिथे श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी 30 वर्षाहून अधिक काळ कठोर तपश्चर्या केली होती। त्यांच्या देहाभोवती मुंग्यांनी मोठे वारूळ तयार केले होते। जणू निसर्गाने या परब्रह्माचे रक्षण करण्यासाठी एक कवच तयार केले होते। कोणालाही कल्पना नव्हती की या मातीच्या ढिगाऱ्याखाली साक्षात परमेश्वर विसावला आहे। एके दिवशी एक लाकूडतोड्या त्या अरण्यात लाकडे तोडण्यासाठी आला। तो एका मोठ्या झाडावर कुऱ्हाड चालवत असताना अचानक त्याच्या कुऱ्हाडीचा एक वार त्या मुंग्यांच्या वारुळावर बसला। वारूळ फुटले आणि त्यातून रक्ताची धार वाहू लागली। लाकूडतोड्या घाबरून मागे सरकला, पण त्या क्षणी त्या वारुळातून एक अजानुबाहू तेजपुंज आणि दिव्यमूर्ती प्रगट झाली। त्यांच्या अंगावर रक्ताचे डाग होते, पण चेहऱ्यावर अथांग शांती आणि ओठांवर स्मितहास्य होते। तो लाकूडतोड्यात थरथर कापू लागला, पण स्वामींनी त्याला प्रेमाने जवळ बोलावले आणि सांगितले, भिवू नकोस, ही वेळच अशी होती की आम्हाला बाहेर येणे भाग होते। कर्दळीवनातून प्रगट झाल्यानंतर स्वामींचे भ्रमण सुरू झाले। ते कोणत्याही एका ठिकाणी स्थिर राहत नसत। त्यांनी हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपासून ते रामेश्वरापर्यंत संपूर्ण भारतवर्षात भ्रमण केले। त्यांच्या या प्रवासात त्यांनी अनेक भक्तांचा उद्धार केला। स्वामी प्रथम प्रज्ञापूर म्हणजेच गाणगापूर येथे आले। तिथे त्यांनी आपल्या पादुकांचे दर्शन दिले आणि भक्तांना जाणीव करून दिली की जो नृसिंह सरस्वतींचा अवतार होता तोच आता पुन्हा तुमच्या रक्षणासाठी परत आला आहे। तिथून स्वामींचा प्रवास पुढे सरकला। स्वामी कधी गंगेच्या काठी ध्यानस्थ बसत तर कधी जंगलात प्राण्यांसोबत वेळ घालवत। त्यांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी होऊ लागली। प्रत्येक भक्ताला स्वामींच्या डोळ्यात साक्षात आईची माया दिसत होती। स्वामींची रीत मोठी अजब होती। ते कधी लहानांसोबत लहान होऊन खेळत असत, तर कधी रागीट रूप धारण करून अधर्मी लोकांचा अहंकार मोडून काढत असत। स्वामी मंगळवेढ्यात आले तेव्हा लोक त्यांना दिगंबर स्वामी म्हणू लागले। तिथे स्वामींनी अनेक चमत्कार केले, पण ते चमत्कार केवळ जादू नव्हते, तर ती भक्तांच्या श्रद्धेची फळे होती। मंगळवेढ्यात असताना एक गरीब ब्राह्मण अतिशय संकटात होता। त्याच्याकडे खायला अन्न नव्हते।